गोंड गोराई समाजाचा आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये मोठा आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने त्यांच्या मागण्याला घेऊन या आंदोलनात सामील झाले आहे। आदिवासी समाजाच्या महिला वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये पोहोचलेल्या आहे आणि हा जो आंदोलन आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या या आंदोलनामध्ये प्रतिसाद जनतेचा आणि हजारोच्या संख्येने आज या संविधानामध्ये पोहोचले आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांनी एक गोंड गोराई समाजामध्ये मोठी भूमिका असते आणि त्यांच्या मागण्या घेऊन आज या संविधान परिसरामध्ये पोहोचले आहे। त्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यांच्या काय मागण्या आहे म्हणून हे एक दिवसीय धरणं आंदोलन जे आहे ते वन्य समितीचा अहवाल प्राप्त करावा व वन्य समितीचा संदर्भ घेऊन जे आदिवासीच्या धर्तीवर बहुजन कल्याण समिती जे स्थापन झालेली आहे विशिष्ट समाज गवारी समाजासाठी त्या वन्य समितीचा अहवाल घेतल्यामुळं ती समिती आणि आमचा काही संबंध नाही, ती समिती बरखास्त करावी यासाठी हे आम्ही धरणं आंदोलन घेतलेलं आहे। आमची मुख्य डिमांड आहे गोंडगवारीचं आरक्षण म्हणजे एसटीचं आरक्षण, गोवारी म्हणजे एसबीसीचं आरक्षण आमचं डिमांड नाही आहे। त्यासाठी हा धरणं आंदोलन घेतला आणि मोठ्या संख्येनं विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यामधून समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आणि आज कलेक्टर साहेबांना आम्ही जे डेप्युटेशन सुद्धा केलेलं आमच्या निवेदनाचं, हे निवेदनावर 8 ते 10 दिवस आम्ही वाट बघू। हे जर याची आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर पुढील आंदोलन अजून आम्ही उग्र आंदोलन करू, आमरण उपोषणही राहील आणि इथे संपूर्ण विदर्भातील जमात बांधव त्या ठिकाणी सर्व उपस्थित राहील आणि हे कुठेही जाणार नाही। ज्या हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आज काही विशिष्ट जाती जे बलाढ्य आहे धनदाख्या आहे त्यांना सुद्धा आरक्षण देत आहे राज्य शासन, परंतु हे गरीब वंचित जमात जे गोंडगवारी जमात आहे आमची त्यांना मात्र सर्व दस्तावेज असताना हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन ज्या जातीला आज आरक्षण दिलं त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमचा सुद्धा उल्लेख ट्राईब म्हणून आहे आणि या ट्राईब मधून त्याचा एक आधार आहे आणि इथलेही पुरावे एवढे आहे आमच्याकडे का हे पुरावे सर्व शासनाकडे सुपूर्द करून सुद्धा आमचा जर GR आमची जर मागणी पूर्ण होत नसेल तर हे कुचकामी सरकार आहे असं आम्हाला म्हणता येईल। आमची मागणी जर मान्य लवकरात लवकर जर झाली वन्य समितीचा अहवाल आणि GR जर दुरुस्त होत असेल 85च्या GR मध्ये जर दुरुस्ती होत असेल तर आम्ही पुढे भविष्यात आम्ही काही करणार नाही, परंतु इलेक्शनच्या आधी जर आमचं जर काम होत नसेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद सर्व इलेक्शनवर आमचं 100% बहिष्कार राहील। वन्य कमिटीच्या माध्यमातून जे शासनानं पत्र दिलं होतं आम्हाला ते वन्य कमिटीचा अहवाल 6 महिन्याच्या अंतर सादर करू आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे 13 नंबर 83 चा उपयोग करून कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात येईल, पण तसं न झाल्यामुळे 1.5 वर्षापासून आजही वन्य कमिटीचा अहवाल पेंडिंग आहे। शासनाला विनंती आहे की या 15 ते 20 दिवसाच्या आत तुम्ही वन्य कमिटीचा अहवाल सादर करावा आणि गोंडगवारी जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार राहील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार राहील आणि ठिय्या आंदोलन 1 दिवसीय ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून समोरच्या आंदोलनाची दिशा सुद्धा तुम्हाला सांगितले जात आहे की आमरण उपोषण येईल, रस्ता रोको येईल, जलभरो आंदोलन येईल। त्यावेळेस जे प्रशासनाने समजून घ्यावं की आदिवासी गोंडगवारी जमातीला रोखता येणार नाही। आज जरी तुम्ही आमच्या जमातीला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला पण जमात रस्त्यावर उतरली त्याचा सर्वस्व जिम्मेदार शासन करतोय। त्यासोबतच पारिकुमार लिंगो महारायता संघो महाकली कंकाली आमचे गुणादेव आमचे 114 शहीद आदिवासी गोंडगवारी बांधवांना विनम्र अभिवादन करतोय। आज आदिवासी गोंडगवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा संपूर्ण लढा या ठिय्या आंदोलनापर्यंत आज आपण आलेलो आहोत। यासाठी गेले 74-75 वर्ष लोटलेले आहे, कारण की आपला लढा जो आहे आजचा नाही आहे, आजचा लढा आहे आणि जर तुम्ही इकडे तिकडे भटकत राहाल तर त्या आंदोलनाला सभा करण्यामध्ये कुठेतरी आम्ही अपयशी होऊ।
त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे मित्रांनो मंचकाकडे आम्ही कार्यकर्ते आहेत हे विसरता कामा नये संविधानिक आम्ही होणारे लोकांचं आहोत हे विसरता कामा नये बाबासाहेबांनी वैयक्तिक अधिकार निधी केला असला तर ते त्या वैयक्तिक अधिकारावर कोणी जबरदस्तीने मार करत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत हे सुद्धा विसरता कामा नये त्यामुळे जागरूकता गावागावामध्ये मिटिंग चालू ठेवा या शासनासोबत आम्ही आता बोलायला जाणार आहोत आणि ठाकूर सांगणार आहोत तर हे शासन आम्हाला ऐकण्याच्याच तयारीमध्ये नसेल तर या निवडणुकीमध्ये नक्कीच बहिष्कार राहील आणि त्याच नंतर तिसऱ्या टप्प्याचा अंमलबजावणी नक्कीच राहील एवढा विश्वास देतो धन्यवाद जय श्रीराम जय जवान जय